कोल्हापूर जिल्हा हा एक मोठा पर्यटन क्षेत्र असणारा एक जिल्हा आहे। महालक्ष्मीचं तिथं प्राचीन मंदिर आहे, गड किल्ले आहे आणि त्या कोल्हापुरात खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असते। त्यामुळे ग्रामीण रस्ते हे फार लवकर खराब होतात। मंत्री महोदयाने उत्तर चांगले दिले आहे, पण साहेब आता वाढती लोकसंख्या, वाहन या सगळ्याचा अभ्यास केला तर हा एका मतदारसंघाचा नाही संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे। हे रस्ते येतात जिल्हा परिषदच्या इकडे, जिल्हा परिषदवाले आमदारांनी रस्ता टाकला तर एनओसी देत नाही। आता या रस्त्याची दर्जा वाढ करायला लागते। आता ग्रामीण रस्त्याले जो आहे त्याला जिल्हा मार्ग करायला लागते, जो जिल्हा मार्ग आहे त्याला राज्य मार्ग करायला लागते, जो राज्य मार्ग आहे त्याला केंद्रीय मार्ग करायला लागते। याच्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही अध्यक्ष महाराज। म्हणून माझी मंत्री महोदयाला स्पेसिफिक प्रश्न आहे की आपल्या जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जे रस्ते आहे, आता त्या रस्त्यावर वाहनं वाढलेली आहे, लोकांची ये-जा वाढलेली आहे आणि खास करून कोल्हापूरमध्ये तर अनेक जिल्हे पर्यटकाचे क्षेत्र आहे ना। आता पर्यटकांची इतकी गर्दी वाढली आहे की आता ट्रॅफिकमुळे, पाण्यामुळे, अडचणीमुळे खूप त्रास त्या सैलानी लोकांना सहन करायला लागणार आहे। म्हणून जे आज आपण 3 मीटरचा रस्ता करतो, आज ग्रामीण मार्गाचा रस्ता आपल्याला किमान 7 मीटरचा करावा लागेल। तर रस्त्याची चवळी वाढवण्यासंदर्भात आपण काही निर्णय धोरणात्मक घेणार आहेत का? जे ग्रामीण रस्ते मार्ग आहे ते राज्य मार्गाला देण्यासंदर्भात आपण जिल्हा परिषद आज अस्तित्वात नाही आहे। आता निवडणुका लागणार आहे, आचारसंहिता लागायच्या पहिले तुम्ही PWD आणि ग्रामविकास मंत्रालय एकत्र बसून ज्या रस्त्यावर जास्त वर्दळ आहे असे रस्ते PWDला आपण हँडओव्हर करणार आहेत काय? आणि अजून माझी एक मागणी आहे, साहेबाच्या याच्यात येत नाही पण PWD नाही, ज्याच्यावर जास्ती वर्दळ झालेले असे रस्ते केंद्र रस्त्यांना देण्यासंदर्भातली शिफारस राज्य शासन केंद्र सरकारले करणार आहेत का? आणि या सगळ्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्याच्या संदर्भात काय पावलं मंत्री महोदय उचलणार आहे? आणि मुख्यमंत्री जो रस्ता जोड योजना आहे तो खूप चांगला आहे, पण अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे मंत्री महोदयाला, एका आमदाराला आपण किती देतो? 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, 25 किलोमीटर। एका मतदारसंघातनी आता माझा मतदारसंघ 99 किलोमीटरचा आहे, साहेबाचा मला माहीत नाही। आता या जर रस्त्याच्या सुधारणा करायच्या असल्या तर आमची तर वय होऊन जाईल 75, तर काय मी तर राहू का नाही? तर आमच्या कालावधीत आमच्या मतदारसंघातले संपूर्ण ग्रामीण रस्ते होण्याच्या संदर्भात वर्ल्ड बँकेपासून लोन घेऊन जास्तीत जास्त किलोमीटर प्रत्येक मतदारसंघातल्या आमदाराला 100 किलोमीटर रस्ता देण्याच्या संदर्भात राज्य शासनाला आपण शिफारस करणार आहे काय? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य महोदयांनी 2-3 प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यातला पहिला प्रश्न त्यांचा असा आहे की जिल्हा परिषदेच्या रस्त्याची वाहतूक वाढलेली आहे आणि वाढलेल्या वाहतुकीसाठी त्यांनी त्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या संदर्भातली भूमिका मांडलेली आहे। या संदर्भात मी सदस्य महोदयांना सांगू इच्छितो की मुळातच जिल्हा परिषद रस्त्यावरची वाहतूक वाढली, त्याच्यात ओव्हरलोडेड गाड्या त्या रस्त्यावरनं जातात। या संदर्भात खास करून मुख्यमंत्री महोदयांनी आता निर्णय घेतलेला आहे आणि मुख्यमंत्री सडक योजनेतले सगळे रस्ते आता कॉन्क्रीटचे आणि व्हाईट टॉपिंगचे करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे तो प्रश्न मार्गी लागेल। त्यासोबत ज्या ठिकाणी रस्त्याचं अधिग्रहण करणं आता तसं शक्य नाही आहे, जमिनीचं अधिग्रहण करणं शक्य नाही, ज्या ठिकाणी रस्ते मोठे उपलब्ध आहेत त्या ठिकाणी 5 मीटरचे आणि ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी 3-3.5 मीटरचे रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेतून आपण करतो। त्यामुळे फक्त रस्त्याच्या रुंदीकरणाचा विषय जेव्हा येतो तेव्हा जमिनीच्या अधिग्रहणाचा विषय त्या निमित्ताने येतो आणि त्यामुळं या सगळ्याचा विचार करून ज्या ठिकाणी रुंदी वाढवणं आवश्यक आहे त्या ठिकाणी तो विचार केला जाईल। आणि ज्या ठिकाणी आता या रस्त्याच्या संदर्भात आपण दुसरा विषय मांडला की जिल्हा परिषदेच्या रस्त्याचा आपण PWDला देणार का, असे जे प्रस्ताव आलेले आहेत त्या प्रस्तावांना आपण मान्यता दिलेली आहे। पण एक विचार केला पाहिजे की आपण सगळे रस्ते जिल्हा परिषदेचे PWDला आपण देणार आहोत, PWD त्या सगळ्या रस्त्यांना मान्यता देणार आहे का याचाही विचार आपण करायला लागेल। त्यामुळे ज्या रस्त्याने आवश्यक रस्ते आहेत आणि त्या रस्त्यांचं PWDकडे वर्ग करणं आवश्यक आहे ते रस्ते आपण नक्की करतो। परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री सडक योजना, प्रधानमंत्री सडक योजनेतनं जेवढे रस्ते आज या
कालखंडामध्ये झालेले आहेत. मला वाटते माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण मनापासून धन्यवाद या निमित्तानं दिले पाहिजेत की महाराष्ट्रामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढे रस्ते झाले नव्हते तेवढे रस्ते या महाराष्ट्रामध्ये झालेले आपण सगळेजण बघतोय. आणि त्या अनुषंगानं जवळजवळ मुख्यमंत्री सडक योजनेतनं 11,697 कामं मंजूर झाली. त्याची एकूण लांबी आहे 46,106 किलोमीटर आणि त्याची किंमत आहे 36,000 कोटी रुपयाचे रस्ते. पाठीमागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही नव्यानं आणलेली योजना आहे आणि त्यातून ग्रामीण भागातल्या रस्त्याचं जाळं उभं करण्याचं काम या निमित्तानं झालेलं आहे. त्यामुळे आपण जे सांगितलेलं आहे त्या संदर्भात जे उचित प्रस्ताव येतील त्या संदर्भात विचार केला जाईल आणि ज्या ठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी विचार केला जाईल. चला लक्षवेधी